आपल्याकडे काही सणवार असेल तर आपल्याकडे हमखास पनीरची भाजी बनवली जाते. पण ही पनीरची भाजी हॉटेलसारखी जर बनवायची असेल तर मी इथे काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि खूप साधी सोपी रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. भाजी कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग भाजीला सुरुवात करू. इथे मी काजू घेतलेले आहेत. 15 ते 20 काजू घ्यायचे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 मीडियम आकाराचे कांदे, अर्धा इंच आलं आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो. कांदे आपण हवं तर एखादा कांदा वाढवू शकता. आता हे कांदे आपल्याला एका कढईमध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये टाकायचे आहेत. आता कांद्यांबरोबर आपण टोमॅटो टाकूया. आपल्याला इथे हा जो मसाला आहे हा भाजून नाही घ्यायचा, उकडवून घ्यायचा आहे. आता इथे मी टोमॅटो टाकलेले आहेत. त्याचबरोबर आपण लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक, पनीरची भाजी बनवताना लसणाचा वापर कमी करायचा असतो. थोडंसं पाणी घालूया ग्लासभर आणि ह्याच्यातमध्येच आपण काजू घालूया. म्हणजे काही मसाला सेपरेट करायची गरज नाही. हे खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. हे सर्व आपल्याला 5 ते 7 मिनटं उकळवून घ्यायचं आहे. आता हे पाहू शकता इथे आपले 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. झाकण ठेवून आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटानंतर आपण पाहू शकता की आपलं हे मस्त चांगलं उकडलेलं आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण पनीरचे तुकडे करून घेऊयात. मी ते जवळपास 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता त्याचा आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता. पनीर हे नेहमी फ्रेश असावं, नाही तर त्याचा वास खराब येतो. आता हे आपल्याला जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये. सर्व एकत्रच वाटायचं आहे. ऑलरेडी हा मसाला आपण उकडवून घेतलेला आहे. आता हे चांगले आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे. आपल्याला जर गरज असेल तर थोडं थोडं मध्ये पाणी आपण घालू शकता. आपण इथे पाहू शकता की मस्त अशी बारीक पेस्ट याची करून झालेली आहे. एक तवा गरम करत ठेवते. त्यामध्ये मी पाव चमचा तूप घालणार आहे. आपल्याला हे याच्यासाठी करायचं की आपल्याला थोडंसं पनीर हे फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण पनीर फ्राय केलं की त्याची चव खूप छान लागते. आपण इथे पाहू शकता तिथे मी चिमूटभर फक्त मिरची पावडर आणि चिमूटभर हे घातलेले आहे धना पावडर. आता यामध्ये आपल्याला हे पनीरचे तुकडे असे फिरवून घ्यायचे आहे किंवा अलटीपलटी करून घ्यायचे आहे. मीठ घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. आपल्याला हवा असेल तर चिमूटभर आपण मीठ घालू शकतो. हे बघा मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत, जास्त फ्राय करायचे नाही आहेत. आता आपण भाजीला फोडणी देण्याची तयारी करूया. मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो मी चौकोनी चिरून घेते. हॉटेलमध्ये जसं आपण पाहतो की कांदा हा थोडासा मोठाच असतो, त्याच प्रकारे कांदा मी इथे आपण पाहू शकता असा चौकोनी आकाराचा चिरून घेतलेला आहे. एक मी हिरवी मिरची चिरून घेते, कमी तिखटवाली आहे. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता आपण बाकीचे मसाले पाहूया. पण 1 चमचा मी इथं धना पावडर घेतलेली आहे आणि पाऊण चमचा मी मिरची पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. कढई तापत ठेवूया. कढईमध्ये 3 चमचे तेल घातले. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण घालूया 1 चमचा बटर. बटर ऑप्शनल आहे. आपण बटरऐवजी तूप वापरलं तरी चालेल किंवा तूपही नाही वापरलं तरी चालेल. आता हे चांगलं आपल्याला वितळून घ्यायचं आहे. बटर चांगलं वितळलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं. मी ते 1 चमचाभर जिरं घालते. जिरं चांगलं तडतडले की यामध्ये आपण घालूया 1 लाल मिरची, जिचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. लाल मिरची घातल्यानंतर आपल्याला घालायचा एक कांदा, जो आपण मगाशी चौकोनी आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत. आपण हवं तर कांद्याच्या वेगवेगळ्या पाकळ्याही करून घेऊ शकता, पण मी इथे तसं तेलात टाकलेला आहे. तो तेलात परतताना आपोआप सुटला जातो. तर चांगला आपल्याला कांदा ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने 4-5 मिनिटांमध्ये हा कांदा चांगला आपला परतून होतो. आता आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची, जी आपण बारीक कट करून घेतलेली आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत धना पावडर, त्याचबरोबर मिरची पावडर आणि किचन किंग मसाला. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाले चांगले तेलामध्ये भाजले गेले पाहिजेत, नाही तर त्यांचा उग्र वास येतो. आपण आता थोडीशी मी इथे फक्त चिमूटभर हळद घालणार आहे. हळदीचा जास्त वापर करायचा नाही आहे. थोडीशी मी हळद घालते आणि हे मसाले आपण चांगले परतून घेऊयात.
आता मसाले आपले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण ग्रेव्ही मगाशी वाटून घेतलेली आहे, जे वाटण आपण वाटून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर आपण चांगलं हे परतून घेऊया. नेहमी एक लक्षात ठेवा की पनीरची भाजी करताना भाजीची चवी आपण जो मसाला जेवढा जास्त वेळ परततो किंवा मसाला जळू देत नाही यावरती अवलंबून असते. आता मी चांगली इथे पसरट कढई घेतलेली आहे, म्हणजे मसाला मला चांगला परतता येतो. आपण पाहू शकता एकसारखा मी इथे मसाला चांगला परतून घेते. मसाला परतायला नाही म्हटलं तरी 10 ते 15 मिनटं वेळ लागतो सुरुवातीचा परतायला. आता हे मसाला आपला चांगला परतून झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवडीनुसार. मी फक्त इथे पाव चमचा गरम मसाला घालते. आपल्याला जर आवडत नसेल तर आपण नाही घातलं तरी चालेल, पण जास्त नाही, फक्त पाव चमचा घालायचा आहे 200 ग्रॅम पनीरसाठी. गरम मसाला घालून झाल्यानंतर हे आपल्याला चांगलं एकसारखं परतवायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, म्हणजे मसाला खाली जळू नये यासाठी. आता यामध्ये बऱ्याच ठिकाणी साखर घातली जाते. साखरेने खूप छान चव येते, पण मी जास्त नाही, जेमतेम फक्त पाव चमचा इथे साखर घालणार आहे. आपण पाहू शकता, आपण आपल्या आवडीनुसार थोडीशी अर्धा चमचा घातली तरी चालेल. साखर घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा चांगलं एकसारखं हलवायचं आहे. आता हा मसाला आपला थोडासा मला इथे कोरडा जाणवतोय. आपल्याला भाजी एवढी सुकी नको. तर जे मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यामध्ये मी मसाला वाटून घेतलेलं, त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आणि ते पाणी या वाटणामध्ये घालते, म्हणजे या मसाल्यामध्ये घालते. आता हे पाणी घातल्यानंतर आपण घालूया इथे अर्धा चमचा कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने पनीरच्या भाजीला खूप चांगली चव येते. कस्तुरी मेथी घालूया आणि आपण चांगलं याला उकळवत ठेवूया. झाकण नाही ठेवलं तरी चालेल. आता घालूया आपण चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर आपल्याला चांगलं हे उकळवून घ्यायचं आहे. पनीर घालायची घाई करायची नाही, याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आता हे आपल्याला चांगलं एकसारखं हलवत राहायचं आहे. पनीरचा मसाला जर आपण जवळपास 20 ते 25 मिनटं चांगलाच परतून घ्यायचा आहे, तेव्हा त्याची चव ही खूप छान लागते. बघा इथे मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आपल्याला चांगलं एकसारखं बाजूला लागलेला मसालाही काढून उन्हातल्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. एकसारखं हलवलं की मसाला खाली लागण्याची भीती राहत नाही. थोडीशी मेहनत आहे, पण भाजी खूप छान होते. आता इथे मी मसाला हलवते तर आपल्याला जाणवत आहे की किती क्रीमी झालेला आहे हा मसाला, जसं हॉटेलमध्ये असतो त्याप्रमाणे. आता यामध्ये आपण घालूया भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि जवळपास 20 ते 25 मिनटं हा आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे. तर आपण मगाशी जे पनीर तव्यामध्ये फ्राय करून घेतलेलं होतं ते आता घालूयात आणि मस्तपैकी चांगलं हे हलवून घेऊयात. आपण पाहू शकता, आपल्याला जरी भाजी आणखीन पातळ हवी असेल तर आपण वरून थोडंसं गरम पाणी घालू शकता. पण पनीरची जी भाजी आहे ती एवढीच आपल्याला घट्टसर हवी, जास्त पातळी असायला नको, म्हणजे तिची चव खूप छान लागते. आता ही भाजी आपल्याला जेमतेम 5 ते 7 मिनटं चांगली उकळवून घ्यायची आहे, म्हणजे चांगली कढवून घ्यायची आहे. कारण की पनीर जर आपण जास्त वेळ जर उकळवून घेतलं किंवा जास्त वेळ जर ही भाजी आपण गॅसवर जर ठेवली तर ती चिवट होतं, म्हणजे रबरासारखं होतं. आता इथे आपली मस्त उकळी आलेली आहे. 5 ते 7 मिनटं झालेली आहे. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आपण पाहू शकता, जेमतेम अर्धा तास लागतो पनीरची भाजी बनवायला जर आपण स्टेप बाय स्टेप केली. पण भाजी खूप मस्त होते आणि सेम हॉटेलसारखी होते, फक्त मसाला भाजायला थोडासा वेळ लागतो. थोडंसं मी यामध्ये बटर घालते, पाव चमचा. आपण हवं तर घरातील साई फेटून घालू शकता. माझ्याकडे साई नव्हती म्हणून मी थोडंसं बटर घातलेलं आहे. परफेक्ट भाजी आपली इथे तयार झालेली आहे, पाहू शकता. बघा मस्त पनीरची भाजी तयार झालेली आहे, सेम हॉटेलसारखी, आणि तेही खूप साध्या सोप्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत. आजची ही पनीरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.